आता ही खुसखुशीत बट्टी कशी बनवायची चला सांगते, पण त्याआधी दुपारी अहोंनी येताना सर्वांसाठी उसाचा रस आणला. आता आमच्या पृथ्वीला वाटलं हा कुठला तरी फ्रूट ज्यूसच आहे, म्हणून त्याने तो प्यायला घेतला, पण त्याला काही एवढा आवडला नाही. आता शिवजयंतीच्या दिवशी सर्वांच्या घरी एवढे छान छान झेंडे पाहिले आणि आमचा पृथ्वी मागेच लागला की मला झेंडा आणायचा आहे. आता पप्पा येत नाहीत म्हणून आजी आजोबांना घेऊन त्याने हा झेंडा घेऊनच आला. आता संध्याकाळच्या जेवणासाठी काय बनवायचं म्हटलं, चला बरेच दिवस झाला आपण डाळबट्टी बनवलेली नाही आहे, तर डाळबट्टीसाठी पिठामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, मीठ, थोडंसं सोडा आणि हळद टाकून छान पीठ मळून घेतलं. आता या पिठाला आपल्याला जास्त सॉफ्ट बनवायचं नाही आहे, रफच ठेवायचे आणि त्याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे, जेणेकरून आपली बट्टी जास्त खुसखुशीत होते. आता बरेच जण याला स्टीम करतात, पण मी याला डायरेक्ट पाण्यामध्ये बॉईल करते, म्हणजे ही छान बॉईल होते. आता बट्टी बॉईल होती आहे तोपर्यंत म्हटलं चला वरण फोडणी टाकून घेऊयात. आता या वरणाची गोष्टच वेगळी. मी जेव्हा पहिल्यांदा बट्टीसाठी वरण बनवलं होतं तेव्हा ते आपलं साधं वरण भातासारखं वरण बनवलं होतं, पण मला काही एवढं माहीतच नव्हतं की हे वरण कसं बनवायचं. तर हे माझ्या सासूबाईंनी सांगितलं. आता सासूबाई आहेत मूळच्या जळगावच्या, म्हणजे त्यांना वरणबट्टी खूप छान जमते. म्हटलं चला आपण पण ट्राय करूयात. तर आज त्यांच्या पद्धतीने वरण बनवलं होतं, पण खूप छान झालेलं वरण. छानपैकी फोडणी टाकून घेतली वरणाला, वरतून कोथिंबीर वगैरे घातली आणि या बट्ट्या तोपर्यंत बॉईल झालेल्या आणि अहोंनी मला या अशा छान कट करून दिल्या. आता फ्राय करायला घेतल्या. आता पहिले याला हाय फ्लेमवरती फ्राय करायचं आणि नंतर लो फ्लेमवरती बराच वेळ याला कुरकुरीत होऊन द्यायच्या. आता अशाच करून मी एक एक बट्ट्या तळून घेतल्या. आता याला भरपूर असा वेळ जातो. तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या बट्ट्या कशा वाटल्या, माझी रेसिपी कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.